आमचे जमाबंदी आयुक्त यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये हे सर्व ज्यांच्याकडे शेती आहे पण नाव नाही सातबारावर त्या सर्वांसाठी एक सॉफ्टवेअर तयार करून एक योजना तयार करून 2,31,000 शेतकऱ्यांच्या नावे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड सातबारा करून देण्याची योजना आहे। सोबतच राज्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना जो वनपट्टा मिळाला आहे पण 60,000च्या वर अशी शेतकरी आहेत जे आदिवासी आहेत पण त्यांच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड नाही, केवळ कुठेतरी ग्राम वन हक्क समितीकडे नोंदी आहे। या सर्व शेतकऱ्यांना आता नवा जसं 7/12 आहे तसा 7ई आणि 12ई आता आदिवासी शेतकऱ्याकरता आम्ही लागू केलेला आहे। राज्यामधल्या सर्वच आदिवासी शेतकऱ्यांच्या वनपट्टे धारकांना 7ई आणि 12ई लागू करणार आहे। सोबतच आता भूसंपादन प्रक्रियामध्ये जर एका 7/12वर 4 नावं असतील 4 भावांचे किंवा वेगवेगळे नावं असतील तेव्हा जमीन संपादन करताना एकत्रित मोबदला निघतो, त्यामध्ये वाद तयार होतात। आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की जमीन संपादन करताना पोट हिस्सा जो आहे तो पोट हिस्सा आधी करायचा आणि मगच त्या ठिकाणी जमीन संपादन करायची, जेणेकरून मोबदला वाटप करताना वाद तयार होणार नाही। त्याचे शासन निर्णय मी आणलेला आहे। आजपासूनही अंमलबजावणी करण्याची योजना मी तयार केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे भूसंपादन झाल्यावर वाद होणार नाही आणि पोट हिस्साधारकांना सारखा मोबदला मिळेल, जेवढी वहिवाट आहे तेवढा मोबदला मिळेल, ही योजना मी तयार केलेली आहे। याकरता जमाबंदी आयुक्ताकडे बैठक आहे, सोबतच IGR कडे या राज्यामध्ये 60 मॉडेल मुद्रांक कार्यालय आम्ही उघडतो आहे। 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता पुण्यावरून आम्ही सुरुवात करतो आहे। हे मॉडेल ऑफिसेस जसं आपलं व्हिजाचं ऑफिस आहे, जसं पासपोर्ट कार्यालय आहे त्याप्रमाणे असणार आहे। व्हिजा कंपनीलाच हे काम मिळालेलं आहे। यातनं एक सुसज्ज नोंदणी विभागाचे मुद्रांक कार्यालय ज्या ठिकाणी रजिस्ट्री होते ते 60 कार्यालय या राज्यामध्ये होऊ घातलेले आहेत। त्यातनं एक आधुनिकीकरण या ठिकाणी होते आहे। सोबतच आम्ही आता राज्याचं मायक्रो झोनिंग करतो आहे। आताचा झोन जो आहे एखादा रेडी रेकनर काढायचा असेल अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरचा एरिया रेंजमध्ये येतो, त्याचं रेडी रेकनर करतं। म्हणजे एखादी जर 5 स्टार प्रॉपर्टी असेल त्याचा रेट बाकी छोट्या घरांनाही लागतो। त्यामुळं जसं जसं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड आहे प्रॉपर्टी कार्ड वाईज आणि प्रत्येक प्लॉट वाईज मायक्रो झोनिंग करून प्रत्येक घराचा रेडी रेकनर वेगळा असेल। त्यामुळं प्रत्येकांना त्यांच्या घराची प्रॉपर्टी ही किती किमतीची आहे ती कळणार आहे। त्यामुळं मायक्रो झोनिंग या राज्यामध्ये लागू करतो आहे। मुंबईमध्ये मायक्रो झोनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली। आता पुण्यामध्ये सुद्धा CTS वाईज प्लॉट वाईज मायक्रो झोनिंग होणार। त्यातनं एक रेडी रेकनरचा एक मोठा प्रश्न जो भेडसावतो आहे जनतेला तोही सुटण्याचा प्रयत्न आहे। राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये डिसेंबरमध्ये आमचं राज्य हे 15 दिवसाच्या मोजणीवर येणार आहे आणि डिसेंबरमध्ये आम्ही कायदा आणतो आहे आधी मोजणी मगच रजिस्ट्री नंतरच फेरफार। मोजणी झाल्याशिवाय आता कुठलीही रजिस्ट्री करता येणार नाही आणि त्यामुळे या राज्याची फसवाफसवी आहे, कारण स्पॉटवर वेगळंच आहे रजिस्ट्री वेगळीच आहे। त्यामुळे नोंदणी करताना मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आधी मोजणी झाल्याशिवाय नोंदणी करायची नाही आणि नोंदणी झाल्यानंतरच फेरफार घ्यायचा, हाही त्या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्य सरकार आम्ही करतोय। सर याला जोडून दस्त नोंदणीपूर्वी आधार कंपल्सरी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलेला आहे, त्या संदर्भात प्रतिनिधी आता आम्ही तातडीनं पुढच्या आठवड्यात वगैरे दिसेल आपल्याला दस्त नोंदणीला आधार कार्ड आम्ही लिंक करतो आहे। आधार कार्ड शिवाय दस्त नोंदणी होणार नाही हा निर्णय करतो आहे आणि या राज्यामध्ये शेतकरी फक्त शेतजमीन खरेदी करू शकतो। तो कायदा ऑलरेडी आहे, त्या कायद्याचं पालन होत नाही।
राज्यामध्ये शेती जमीन घ्यायची असेल तर शेतजमीन त्याच्याकडे असली पाहिजे. देशात कुठेही शेतजमीन असली पाहिजे. पण काही प्रकरणामध्ये शेतजमीन घेताना ज्यांच्याकडे शेतजमीन नाही तो शेतकरी नाही असाही व्यक्ती या ठिकाणी व्यावसायिक लोक आता शेतजमिनी खरेदी करताय. त्याच्यावरही आळा आणण्याचं आम्ही काम करतोय. मला असं वाटतं की माझ्याबद्दलचं व्यंग करून मला वाईट बोलून माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं आहे की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. खरं तर मी कधीही वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये महसूल विभागाचं काम आहे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र देणं. या राज्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये 22,20,500 कुणबी मराठा, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही दिले आहे. व्हॅलिडिटी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. व्हॅलिडिटी डिपार्टमेंट हे अर्धन्यायिक आहे, ते सामाजिक न्यायाकडे येतं. पण महसूल खात्याने इतकं काम केल्यावरही जर माझं व्यंग होत असेल तर याला काही मार्ग नाही आहे. राहिला प्रश्न ज्या प्रमाणपत्र तक्रारी मी लिहिलं, आता 22,20,000 प्रमाणपत्र दिल्यावर एका प्रमाणपत्रही तक्रार माझ्याकडे आली. त्यावर मी चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करा एवढंच लिहिलं आहे. आणि ते लिहिल्यावरही काही प्रमाणपत्र रद्द झालं नाही, ते प्रमाणपत्र क्लिअर झालं आहे. म्हणजे महसूल खात्याने एकही प्रमाणपत्र रद्द केले नाही. आणि आताही जेवढे काही कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडे जात प्रमाणपत्र येतात, आम्ही रोज देतो आहे. तरी माझ्याबद्दल जर कुणाला व्यंग करून आनंद येत असेल, त्यांनी त्यांचा आनंद उपयोग करावा. नाही, त्यांचा जर काही माझ्या वागणुकीतनं किंवा माझ्या बोलण्यातनं मी तर एवढं सांगतो, जरांगेजीचा जेव्हा मला फोन आला तेव्हा माझा हा प्रयत्न होता की इमानदारीनं काम करायचा. पण तेवढा एका पत्राने गैरसमज झाला आहे, त्यातनं त्यांचं काही कास्ट सर्टिफिकेट रद्द झाली नाही. माझं पत्र फक्त कास्ट सर्टिफिकेट जे दिली आहे, फॉर्म नंबर 35 म्हणजे जी नोंद होणार आहे, आणि अर्जदाराचंही म्हणणं होतं चौकशी करा. मी त्याला चौकशी मागितली आहे, मी कुठलं रद्द करा असं म्हटलं नाही आहे. पण त्याच्यावर काही माझी चौकशी मागितल्यावरही काहीतरी रद्द झालं नाही, ते कास्ट व्हॅलिडिटीने रद्द केलं आहे. त्यामुळं आमच्या महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र देणे, जात प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी मात्र सामाजिक न्याय विभागाचं कार्य आहे. त्यामुळं माझ्याकडनं कधी मराठा कुणबी मराठा आणि कुणबी समाज जो आहे यावर जेवढं जास्त आम्ही कास्ट सर्टिफिकेट देता येईल तेवढं काम करतो आहे. आता 22 लाख दिले आहे, पुन्हा जेवढे काही राहिले शिल्लक आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. ओबीसी संघटना काही आक्रमक झालेल्या आहेत, रस्त्यावरती उतरत आहेत. काहींनी पोलीस तक्रार देखील केलेली, बीड किंवा इकडे बारामतीमध्ये पोलीस तक्रारी देखील झालेल्या आहेत. नाही, मी ओबीसी समाजाला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, हात जोडून आव्हान करतो सर्व ओबीसी समाजाला, कोणीही रस्त्यावरचे आंदोलन करू नका. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही या ठिकाणी राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि सरकार म्हणून मी त्यांना विनंती करेल की रस्त्यावरची आंदोलनं, रस्त्यावरचे त्या ठिकाणी कुठलंही असं करू नका ज्यातनं सामाजिक वाद तयार होतील. ओबीसी संघटनांनी कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर लॉ अँड ऑर्डर होतील असे कुठलेही काम करू नका. आणि शेवटी या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, त्यामुळं आपण कायदेशीर पद्धतीने सर्व लढा लढता येतो. प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला लढा लढता येतो. पण माझी विनंती, कोणीही आंदोलन करू नये आणि ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये.
पण रोज उठून जर टीका होत असेल, उद्देश काय आहे? कारण सुरुवातीला पंकजा मुंडे झाल्यानंतर धनंजय मुंडे, आता बावनकुळे, ठरून काय होतंय काय सगळं? याबद्दल फक्त ठरून ओबीसी नेते मंत्री टार्गेट केले जातात त्यांच्याकडनं, त्यातनं जातीवाद वाढतो, त्याचा फायदा पुन्हा तुमच्याच पक्षाला मिळतो, असं एक बोललं जातंय. नाही, असं आहे की मी कधी या वादात नाही आहे. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली, आता तो पारिवारिक काही सांगितलं नाही पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे, आपली माझी सूनबाई मराठा आहे. आणि त्यामुळं कधी आम्ही मराठा, कुणबी, तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधीच कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर रिजेक्ट झालं असेल तर मी त्याला काय करू? माझं खातं नाही आहे. एखादं काम तुमच्याकडे झालं नाही म्हणून तुम्हाला टार्गेट केले गेले. मुख्यमंत्री म्हटले का जर ओबीसी नेता किंवा ओबीसी समाजाचा नेता म्हणून जर टार्गेट करत असेल तर ते चुकीचं आहे. खरंच असं वाटतं का तुम्हाला, का तुम्ही ओबीसी नेते म्हणून तुमचं टीका होती? नाही, मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कोणाशी वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय? नक्की मनामध्ये खंत आहे. पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे. सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय. माझाही परिवार आहे. माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कुणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. या टायमिंगला तुम्हाला टार्गेट केलं जात आहे. कुठेतरी बावनकुळे हे महसूल मंत्री म्हणून चांगलं काम करतायत. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुद्धा तुमचं नाव घेतलं जातं. ही टायमिंग साधली जाते आणि जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जाते असं म्हटलं जातं. मी आधीच सांगितलं की मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. या राज्यामध्ये कर्तृत्ववान, निष्ठावान, इमानदार, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहे. आपलं नशीब आहे, आमचं नशीब आहे. अशा वेळी कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाही आहे. आम्ही कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाहीच आहोत हे चुकीचं सांगताय. ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आवाहन करताय, पण हे थांबणार कसं आणि ओबीसी समाजाला कधीपर्यंत शांत ठेवणार आहे? रोज उठून जर ओबीसीच्या नेत्यावर अंगावर येणार असेल जरांगे, मग करायचं काय समाजाने? याचं उत्तर जनता शोधेल. फक्त भाजपला फायदा होण्यासाठी याचं उत्तर जनता शोधेल. प्रश्न असा आहे साहेब, पातळी सोडून टीका केली जाते आणि तुम्ही ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आवाहन करताय. ज्या पद्धतीने आता आमचाही परिवार आहे. रोज परिवाराला ते सहन करायला लागतं, बायकोला सहन करायला लागतं, आई तर नाही आहे, वडिलाला सहन करायला लागतं. आमचे 4 भाऊ आहेत, त्यांना सहन करावं लागतं. 2 मुलं, 1 मुलगी माझी हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट आहे, माझा मुलगा आहे, शेवटी माझी सुनबाई आहे. या सर्वांना सहन करावं लागतं. सर, कलम 155 मध्ये सर किती दिवस सहन करणार त्यांना? उद्धव प्रकरणामध्ये वस्तुस्थ झालेला आहे. त्याच्या संदर्भातल्या ज्या आघाडी कंपनीचा आता जो मुदत दिली होती ती मुदत आता संपत चाललेली आहे. त्यांनी ते 42 कोटीचा दंड भरायचा. ती आता केस कदाचित तुमच्या कोर्टात देणार आहे. माझ्या कोर्टात ती केस आली आहे. ती केस आता मी वर्क केली आहे ACS अपीलकडे. कारण आमच्याकडे जेव्हा केस येतात तेव्हा ती आम्ही वर्क करतो. आता पॉलिटिकल उद्या ही केस चालू नये. शेवटी मी जर केस चालवली तर त्याला राजकीय अँगल आहे. शेवटी यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की पार्थ पवारचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं, अनेक लोकांचे नाव घेतले गेले. त्यापेक्षा मी हे प्रकरण अपील प्रधान सचिव अपीलकडे वर्क केलं आहे आणि लवकरच त्यांना निर्णय द्यायला सांगितला आहे. या प्रकरणामध्ये 42 कोटीचा दंड आकारला जाऊ शकतो. नाही, हे तर आता प्रधान सचिव अपील हे निर्णय करतात. कारण सिव्हिल कोर्टाची आदेश आली आहे त्याचं एक आकलन करावं लागेल. आणि या केसमध्ये एकदा आता ती जमीन सरकार जमा झाली, रजिस्ट्री रद्द झाली आहे. त्यामुळं रजिस्ट्री रद्द झाल्यानंतर त्याच्याकडं घ्यायचे का तो मुद्दा आहे. त्यामुळे ते अपील महसूल आपले प्रधान सचिव अपील डिसाईड करतात. 156 सस्पेंड केलेलं आहे. त्याच्या उर्वरित B आणि C कॅटेगरीतल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचं काय आता आमच्याकडे पुन्हा एक 40 अधिकाऱ्याची यादी आली आहे ज्यांना विभागाच्या बाहेर बदल्या करायच्या आहेत. या विभागात त्यांना ठेवता येणार नाही. त्यांना कायमस्वरूपी या विभागाच्या बाहेर राहावं लागणार.
त्यांची यादी 40 लोकांची माझ्याकडे आली आहे, त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय. नाशिकमध्ये जो म्हाडाचा घोटाळा झाला होता EWSचा, त्याच्यामध्येही जवळपास 18 अधिकाऱ्याची यादी आली आहे, त्याच्यावरही कारवाई आम्ही करतोय. सर, पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रांत जे ऑफिसर त्याचे प्रायव्हेट माणसं ठेवलेले आहेत आणि ते सगळे दस्तावेज देतात आणि हे करतात. मला याची तक्रारी आल्या आहेत. हवेली प्रांत आणि आपले इकडला आपले दुसरे प्रांत दोन्ही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत की यांचे काही एजंट बाहेर फिरतात आहेत आणि ते एजंटच्या माध्यमातून काम होत आहे. तर मी आज संध्याकाळी 6 वाजता जे शेतकरी नेते नवलेजी यांच्यासोबत जे आंदोलन होणार आहे JP गावित वगैरे त्या बैठकीला आहे, त्या ठिकाणी हा प्रश्न मी विचारणार आहे. मुंढवा आणि मोठेगावकर प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आणि मोठेगावकर यांच्या प्रॉपर्टी चेक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. अजूनही नोंदणी व्यवहार त्या संदर्भात काही झालेलं नाही. एकदा मी नोंदणी आता IGR कडे आलोच आहे, तर त्यातले आदेश तपासणार आहे. IGRचा आढावा घेतोय 1 तास मी, आणि मग पोलीस आयुक्त अमितेश कुमारजीशी बोलणार. त्यामध्ये त्यांनी काय सूचना दिली होती किंवा चौकशीमध्ये काय आलं होतं. निश्चितपणे मुंढवा प्रकरणामध्ये तर महत्त्वाचं काय होतं, मुंढवा प्रकरणात तर महत्त्वाचं काय होतं की जमीन वापस घेणे, सरकार जमीन वापस करणे. तातडीनं आम्ही आपल्या जमिनी वापस घेतल्या आहेत. 3000 कोटी रुपयाची जमीन आहे, ती वापस घेतलेली आहे. त्यामुळं पुढच्या कारवाया यानंतर पुढं मात्र राज्यामध्ये असा घोटाळा होऊनही काळजी घेतली आहे. शिवसेनाबंदीची आजही सुनावणी सुरू आहे. आज संजय राऊत असं म्हटलं की 5,000 कोटी रुपये खर्च हे सरकार बनवणं गेले. एकनाथ शिंदेचं 5,000 कोटी देऊन अमित शहानी हा सगळा व्यवहार केलेला आहे, त्याचे पुरावे सुद्धा आहेत, असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत साहेब आणि उद्धवजींना माझी विनंती आहे, अजूनही त्यांनी तपासून घेतलं पाहिजे की आपले आमदार का फुटले. ते जर याच भ्रमात असतील की 5,000 कोटी 4,000 कोटी, जर त्यांनी आपल्या आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त केल्या नाही तर अजून काय त्यांच्याकडे किती लोक जातील मला माहिती नाही. त्यांनी उलट हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मला सोडून का गेले. याचं जर आत्मपरीक्षण नीट झालं तर मात्र मग लोक तुम्हाला सोडणार नाही. जर आमदार खासदारच्या प्रतिक्रिया विचारल्या, त्यांना आधार नाही आहे, पक्ष म्हणून आधार नाही आहे, नेता म्हणून आधार नाही आहे, कुणाचाच सपोर्ट मिळत नाही आहे, डेव्हलपमेंट होत नाही आहे, त्यांच्या मतदारसंघाचे प्रॉब्लेम तयार झाले आहेत. त्यामुळे शेवटी त्यांना निवडून यायचं आहे पुन्हा 5 वर्षांनी. त्यामुळं मला असं वाटतं की संजय राऊत आणि माननीय उद्धव ठाकरेजींनी एकदा तपासून या गोष्टी सोडल्या, अजून त्याच लाईनवर गाडी असेल तर मग मला वाटत नाही काय होईल. त्यांनी तपासलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राज्यामध्ये SIRची मोहीम आहे, त्याला घाईघाईने कुठेतरी आता राज्य सरकारकडून केलं जात आहे. अजून सुद्धा 18% लोकांचं नाव पूर्ण प्रॉपर आलेलं नाही. फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले. ते कसं होणार? आणि जाणून बुजून तुमच्याकडून सरकार सत्ताधारी पक्षाकडून अशा लोकांचे नावं वगळली जात आहेत, टाळली जात आहेत, किंवा त्यांना मतदानाचा अधिकारच ठेवायचा नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो. नाही, चुकीचं आहे. त्यांना सर्व संधी आहे. विरोधकांचेही बूथ लेवल नाही, विरोधकाची बूथ लेवल अधिकारी ज्यांचे बूथ लेवल एजंट आहेत, सर्व पक्षाला बूथ लेवल एजंट दिलेले आहेत. शेवटी सरकारचं एकट्याचं काम नाही आहे. सर्व पक्षाच्या बूथवरच्या त्यांच्या एजंटनी, काँग्रेस असो, BJP असो, शिवसेना असो, त्यांनी सरकारसोबत काम करायचं आहे आणि SIR पूर्ण करायचं आहे. यानंतर संधी जात नाही आहे 17 तारखेनंतर. ही तर गृहभेटी आहे. मग जे लोकांचे नाव सुटले त्यांना नोटीस जाणार आहे वेगळी. त्यामुळे 3री सुनावणी पुन्हा आहे. त्यामुळं SIRला नाही, मुदत मला माहिती नाही मुदत वाढेल का. SIR वेगळं त्या ठिकाणी मॉनिटर होत आहे, निवडणूक आयोग करत आहे. ते काही सरकारच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तिकडनं जसं डेट आहे तसं आम्ही करतो, आमचे अधिकारी काम करतात. पण हे समजून जाऊ नये की 17 तारखेपर्यंत ग्रहभेटी आहे. नंतर मात्र तुम्हाला एकदा पुन्हा ज्या लोकांची नावं आली नाही, ग्रहभेटीमध्ये क्लिअर झाली नाही, त्यांना पुन्हा एकदा नोटीस जाणारच आहे. गेल्या 2 वर्षात 450 विद्यार्थ्यांचा आदिवासी आश्रम शाळेत मृत्यू झालाय, सर्पदंशन झालाय, अपघात झालाय, विविध कारणे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आदिवासी मंत्री आणि सर्व मंत्र्यांना निर्देश दिले की आदिवासी आश्रमशाळेमध्ये जो SOP आहे चालवायचा, त्यानुसार चालल्या जात नाही, तिथल्या वसतिगृह चालल्या जात नाही. त्यामुळं सर्व पालकमंत्र्यांनी, सर्व आमदारांनी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आपापल्या भागातल्या आश्रमशाळा आणि आपल्या वसतिगृह चेक करायचे आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जो SOP नुसार प्रत्येक 3 महिन्यांनी जो आदिवासी आश्रमशाळा चेक करण्याचा SOP आहे तो फॉलो केला नाही. इंटेरियरमधल्या आश्रमशाळा कधीच चेक होत नाही आणि राजकीय लोकांच्या आश्रमशाळा यांना त्या ठिकाणी अधिकारी घाबरतात. म्हणून
काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे कडक निर्देश दिलेले आहे आणि काल तर गडचिरोलीच्या प्रकरणामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापासून तिथे स्वतः आदिवासी मंत्री गेलेले आहेत, गुन्हे दाखल करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काल कॅबिनेटमध्ये प्रचंड या ठिकाणी आदिवासी विभागाच्या या आश्रमशाळेबद्दलची या ठिकाणी यानंतर कोणताही मृत्यू होऊ नये, त्या ठिकाणी घटना होऊ नये याकरता फार प्रचंड दखल घेतलेली आहे आणि मंत्रिमंडळाने आणि सर्व लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली आहे. राऊतांनी आणखी एक खळबळजनक आरोप केलाय. नाही, आम्ही सर्व फाईल क्लिअर केलेल्या आहे. जर एखादी असेल असेल तर त्यांनी मला पोस्टिंग झालेलं आहे. आता आमचं कार्यालय हे आता बनतं आहे, नाही नवीन आकृती बनत आहे. त्याला आज बघा 1975 नंतर 50 वर्षानंतर आमचं सरकार आल्यावर, मी महसूल मंत्री झाल्यावर 50 वर्षानंतर महसुली अधिकाराचा आकृतीबंध क्लिअर केला 50 वर्षानंतर. आणि आज त्यांची जे काही नवीन पदं निर्माण झाली आहेत त्यांना बसण्याकडे जागा नाही, त्यामुळे नवीन इमारत होते जे आम्ही ते करू, त्याचं मॉडेल ऑफिस होत आहे. पण आता जे काही 22 लोक राहिले आहेत त्याच्याबद्दल योग्य निर्णय मी करेल. सर, संजय राऊतांनी आरोप केलाय की पंतप्रधान आणि अमित शहामध्ये वाद आहे, त्यांना उपपंतप्रधान व्हायचंय म्हणून या अमित शहांना आणि मोदी होऊ देत नाही, त्यातच मग हे शिवसेनेची सुनावणी हे सगळं सुरू झालेलं आहे. असं आहे, तुम्हाला काहीतरी रोज मटेरियल भेटलं पाहिजे. तुम्हाला लाईन मिळाली पाहिजे. संजय राऊतजी तुम्हाला रोज लाईन देतात आणि त्यामुळं त्यांना तुम्हालाही काम मिळतं. मला वाटतं की यात काही तथ्य नाही. कोणी आमच्या राज्यामध्ये, केंद्र असो राज्यामध्ये, कोणी या पदाकरता त्या पदाकरता काम करत नाही. अमितभाई तर कधीच करत नाही. अमितभाई एक संस्कार, संस्कृती आणि कधी एका आपल्या पार्टीच्या एका आपल्या रेषेच्या पुढं कधीच ते जात नाही. आणि अमितभाई कधी महत्त्वाकांक्षी नाही आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे मिळेल त्या पदावर काम केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी या देशाला, राज्याला आणि महाराष्ट्राला न्याय आणि देशाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. आधार कार्डाबाबत खूप मोठं गोंधळ आहे. अर्ज केल्यानंतर रिजेक्ट होतात, काही कोणी उत्तर देत नाही आणि कोणी सगळीकडे आधार जोडत चाललाय. त्यामुळे आधार कार्डमध्ये काही दिवसांनी आपल्या फिंगरमध्ये आणि डोळ्यामध्ये जो त्या ठिकाणी चेंजेस येतात त्यामुळं काही आधार कार्ड सिंक होत नाही किंवा लिंक होत नाही. त्याच्या एक नवीन प्रक्रिया आम्ही सुरू करतो आहे. त्याचा आता IT डिपार्टमेंट, राज्याचा IT आणि केंद्राचा IT यावर काम करत आहे. ही सुधारणा लवकरच होईल जेणेकरून आधारमध्ये काय अडचण येणार नाही. मी वारंवार सांगतो याचं उत्तर जनता शोधेल. मला काही जरांगीजीबद्दल बोलायचं नाही, कुणाबद्दल बोलायचं नाही, मला कुणा वाईट वागायचं नाही, मी कुणा समाजाबद्दल वाईट वागणार नाही, मला कुणाचा आकर्ष नाही. बाकी जनता उत्तर शोधेल. मराठ्यांचे मोर्चे निघतात, त्याच्यामुळे ओबीसीमध्ये भीती गावगाड्यातले लोक 4-4 घरं असतात एका गावात. मराठ्यांचे 50-50 लोकांचे मोर्चे, हजारोंचे मोर्चे, आणि तुम्ही म्हणताय तुमच्या समर्थनात तरी ओबीसीने मोर्चे काढू नका. सरकार म्हणून राज्य शांत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही ओबीसीच्या समाजाला किंवा सर्व समाजाला, मराठा समाजाला विनंती करेल की कुणी रस्त्यावरचे आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकार प्रत्येक गोष्टीला न्याय देते आहे. आज मराठा समाजाकरता ज्या ज्या गोष्टी काही सरकार म्हणून केल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. कुठेही आमचं सरकार अक्षर वागत नाही. आमचं सरकार हा विचार करते आहे की ओबीसीच्या ताटातलं मराठा नाही, मराठ्याच्या ताटातलं ओबीसी नाही, वेगवेगळ्या साऱ्या गोष्टी करतो आहे. कुणाही समाजावर अन्याय होईल असं काम करत नाही आहे. त्यामुळं शेवटी आमचं सरकार हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मराठा समाजाला तेवढाच न्याय देत आहे जेवढा ओबीसीला देत आहे. ओबीसीच्या हक्काचं काही जाणार नाही, मराठा समाजालाही काही त्या ठिकाणी कमी होणार नाही. त्यामुळं कोणी याच्यात एकीकडे तुम्ही म्हणता गैरसमज करू ओबीसी हा DNA, पण तेच भाजप स्वतःच्या मंत्र्याचं बॉडी शेमिंग थांबवू शकत नाही. ओबीसीचं काय थांबवणार नाही. असं आहे, मी वारंवार सांगतो की माझं व्यंग करून एखाद्या व्यक्तीला जर त्यांना काही टाळ्या मिळतात आहे, त्यांना काही चांगलं वाटतं आहे, त्यांच्या मनाला काही चांगलं वाटतं आहे, शांती होते आहे किंवा अजून काही त्यांचा भाव असेल, त्यात त्यांना समाधान मिळालं तर करू दे ना, काय फरक पडतो. साहेब, मंत्र्यांना असं बोललं जातं, मग समाज बी भीत नाही, ओबीसी समाजाला बी भीती वाटते. मी मंत्री म्हणून भीत नाही आहे. राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर, राज्यातली कायदा सुव्यवस्था ही चांगली ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे.
त्यामुळं सरकार म्हणून आम्हाला काम करताना राज्याचं त्या ठिकाणी राज्याचं हित तपासावं लागतं. राज्याचं हित यामध्येच आहे की मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, या दोन समाजाला आमनासमोर येऊ नये ही त्या ठिकाणी खरी जबाबदारी आहे. जरांगेंची सुद्धा आहे ना, त्यांनी सुद्धा सरकारने कारवाई करावी, सरकारने कारवाई करावी असं सरकार कारवाई का करत नाही? 12 वाजेपर्यंत सरकार पाठीशी घालतं का जरांगे? मी वारंवार सांगतो की याचं उत्तर जनता शोध